बरोबर. सर मला एक सांगा की आता हे पश्चिम आशियातलं संकट लांबलं समजा, तर ही आता सध्या जी 497 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे ती पुरेशी ठरेल का, की भविष्यामध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज भासेल? एकाच शब्दात उत्तर म्हणजे नाही. त्याचं उत्तर असं आहे की नक्कीच त्याची व्याप्ती वाढवायला लागेल, कारण प्रॉब्लेम जितका मोठा आहे ना, तितकं मोठं सोल्युशन द्यायला लागेल आपल्याला. अपेक्षा करू की हे युद्ध वाढणार नाही. पण जर वाढलंच हे युद्ध, तर मात्र उद्योजकांना खूप मोठ्या अडचणी येतील. ऊर्जा जी आहे ती महाग होईल आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं, तेल, गॅस वगैरे गोष्टी. महागाई वाढेल. निर्यात करताना माल वाहतूक दर आणखी वाढतील. इन्शुरन्स आणखी वाढेल. जे क्रेडिट मिळतं ते मिळायला त्रास होईल, कारण माल वाहतूक फास्ट होत नाही. जे कंटेनर फ्री मिळायला पाहिजे ते मिळायला त्रास होईल. जी जहाजं मिळायला पाहिजेत कंटेनर व्हायला त्याला त्रास होईल. ज्या पोर्ट मधलं बर्थ फ्री मिळायला पाहिजे त्याला त्रास होईल. हे त्रास वाढतील. अपेक्षा आहे की असं होऊ नये, पण असं जर झालं तर या स्कीमची जी व्याप्ती आहे ती मात्र नक्की वाढवायला लागेल. बऱ्याच वेळा आमच्या ज्या चर्चा उद्योजकांशी होतात ना, त्यात उद्योजक सांगतात, उदाहरणार्थ जेव्हा कोविड काळामध्ये भारत सरकारने ECLGS नावाची स्कीम आणली होती, इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम. खूप चांगली स्कीम होती. स्वतः मी जेव्हा वित्तमंत्री महोदयांना 2-3 वेळा भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही खूप उपकृत आहोत, कारण ह्या स्कीममुळे बऱ्याच लोकांना खूप फायदा झाला. तर अशी एखादी स्कीमची गरज पडू शकते. क्रेडिट ECLGS सारख्या स्कीमची गरज पडू शकते जर हे वाढलं तर. ठीक आहे, आत्ताच काही लोक मागतायत, पण वाढलं तर नक्कीच त्याची गरज पडेल. किंवा काही लोक म्हणतात की लोन मोराटोरियम थोडासा वेळ लागेल, कारण लोन जे परत करायचं असेल त्यात थोडासा वेळ कदाचित जास्त लागेल, जर मी एक्सपोर्टर असेल आणि मी जर आखाती देशात एक्सपोर्ट करत असेल तर हे नक्कीच आहे की सध्या जे सोल्युशन आहे त्याचं स्वागत आहे. मात्र यापेक्षाही जास्त अपेक्षा आहेत. जर हे वाढलं तर नक्कीच त्यापेक्षा वाढतं. निश्चित सर, प्रशांतजी